नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कन्सेप्ट बिल्डर. आणि इथे टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड केली आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला आपल्या आर्टिकलचे पीडीएफ्स अवेलेबल होतील. सो प्लीज डू जॉइन द टेलिग्राम चॅनल. सो लेट्स मूव टू अवर फर्स्ट आर्टिकल. तर बेसिकली फर्स्ट आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की पॉवर ऑफ स्पीकर. तर रिसेंटली जी जनरल इलेक्शन झाले होते लोकसभेचे, त्याच्या रिलेटेड नवीन लोकसभा कन्स्टिट्यूट झालेली आहे. तर ती कितवी लोकसभा आहे? 18th लोकसभा आहे. ठीक आहे, 18वी लोकसभा आहे. तर त्याच्या रिलेटेड स्पीकरच्या पोस्टसाठी अपॉइंटमेंटच्या रिलेटेड ही आर्टिकलचा कंटेक्स्ट आहे. तर आपण त्याच्या रिलेटेड इम्पॉर्टंट जे अस्पेक्ट्स आहेत एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हून ते बघूया. तर पहिला इम्पॉर्टंट पॉईंट आहे की प्रोटेम स्पीकर. तर बेसिकली हे प्रोटेम स्पीकर म्हणजे कसे असतात, म्हणजे निवडणूक झाली, ठीक आहे, निवडणूक झाल्यानंतर काय असतं की स्पीकरची अपॉइंटमेंट करण्याच्या आधी एक सिनियर मोस्ट मेंबर जो असतो त्या असेंब्लीमधला, तर त्याला काय करतात, प्रेसिडेंट तात्पुरता किंवा प्रोटेम स्पीकर म्हणून त्याला अपॉइंटमेंट करतात. ठीक आहे, म्हणजे ज्या काही फर्दर शपथविधी वगैरे असतील, समजा ओथ वगैरे घेण्याचं वगैरे असेल, किंवा ज्या नॉर्मल ड्युटीज वगैरे असतील की इलेक्शन ऑफ द स्पीकर वगैरे असेल, किंवा जे काही ओथचं ॲडमिनिस्ट्रेशन वगैरे असेल, किंवा असेंब्लीमध्ये जे काही ऑर्डर वगैरे असेल तर ते मेंटेन करणं, हे त्याचं मेन इम्पॉर्टंट फंक्शन असतं ह्या प्रोटेम स्पीकरचं. ह्या प्रोटेम स्पीकरला टेम्पररी स्पीकर पण असं म्हणतात. आणि याचं प्रायमरी फंक्शन काय आहे की जे काही प्रोसिडिंग्स वगैरे आहेत न्यूली इलेक्टेड लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे म्हणा किंवा लोकसभेची, तर ते व्यवस्थित कॅरीड आउट करणं, त्याला म्हणतात प्रोटेम स्पीकर असं म्हणतात. याची अपॉइंटमेंट कोण करतं? आताच आपण बघितलं की याची प्रेसिडेंट अपॉइंटमेंट करतात. आणि जो सिनियर मोस्ट मेंबर असतो लोकसभेमधला, तर तो याची जनरली प्रेसिडेंट त्याची निवड करतात. ठीक आहे, याचं जर प्रायमरी ड्युटी जर बघितल्या प्रोटेम स्पीकरचा, तर पहिली ड्युटी आहे ॲडमिनिस्टरिंग ओथ. म्हणजे जे नवीन मेंबर वगैरे आहेत त्यांना काय करायचं, ओथचं ॲडमिनिस्ट्रेशन करायचं, त्याला काय म्हणतात, ॲडमिनिस्ट्रिंग ओथ असं म्हणतात. नेक्स्ट इम्पॉर्टंट त्याचं फंक्शन आहे कंडक्टिंग द इलेक्शन ऑफ स्पीकर. म्हणजे प्रोटेम स्पीकर काय करत असतो की फर्स्ट मीटिंगमध्ये हाऊसच्या जनरली हे स्पीकर निवडला जातो, तर त्याला इलेक्शन जे आहे स्पीकरचं तर तो कंडक्ट करत असतो. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे मेंटेनिंग ऑर्डर. इलेक्टेड हाऊस जे असतं तर त्याच्यामध्ये जे काही इनिशियल प्रोसिडिंग्स वगैरे असतील तर त्या स्मूथली कंडक्ट व्हाव्यात अकॉर्डिंग टू द रूल्स आणि प्रोसिजर ऑफ द हाऊस. तर हे बघण्याचं काम सुद्धा कोणाचं असतं? प्रोटेम स्पीकरचं असतं. आणि नेक्स्ट इम्पॉर्टंट त्याचं अस्पेक्ट काय त्याने सांगितलं ड्युटीचा, की याचा जो टाइम पिरियड आहे लिमिटेड आहे, म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, टेम्पररी स्पीकर असं म्हणलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जो आपला स्पीकर आहे त्याच्या रिलेटेड कॉन्स्टिट्यूशनमध्ये काही इम्पॉर्टंट आर्टिकल आहेत तर ते आपण बघूयात. तर पहिलं आहे आर्टिकल 93. तर हे आर्टिकल 93 कशाच्या रिलेटेड आहे? स्पीकर आणि डेप्युटी स्पीकरच्या इलेक्शनच्या रिलेटेड हे आर्टिकल आहे. ठीक आहे, नेक्स्ट इम्पॉर्टंट आर्टिकल आहे आर्टिकल 178. तर हे कशाच्या रिलेटेड आहे? जे काही स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहेत तर त्याच्या इलेक्शनच्या रिलेटेड, म्हणजे स्पीकर आणि डेप्युटी स्पीकरच्या इलेक्शनच्या रिलेटेड हे आर्टिकल 178 आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट आर्टिकल आहे आर्टिकल 94. तर हे काय करतं की ज्या काही वॅकन्सीज म्हणजे वॅकेशनच्या रिलेटेड, म्हणजे वॅकन्सीच्या रिलेटेड कंडिशन वगैरे आहेत ऑफिस ऑफ स्पीकर आणि डेप्युटी स्पीकरच्या रिलेटेड, तर ते हे मेन्शन करतं. नेक्स्ट आहे आर्टिकल 95. तर हे काय करतं, पॉवर ज्या आहेत डेप्युटी स्पीकरच्या किंवा स्पीकरच्या किंवा जो कोणी रोल परफॉर्म करणार आहे स्पीकर आणि डेप्युटी स्पीकरचा त्याच्या रिलेटेड आहे. त्यानंतर आहे आर्टिकल 96. तर बेसिकली हे कशाच्या रिलेटेड आहे की ज्या वेळेस स्पीकर हाऊसमध्ये ॲबसेंट असतो तर त्याच्या प्रोसिजरच्या रिलेटेड हे आर्टिकल मेन्शन करतं. त्याच्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे की रिमूव्हल ऑफ द स्पीकर. तर बेसिकली कॉन्स्टिट्यूशनमध्ये असं कोणतं ग्राउंड सांगण्यात आलेलं नाही. ठीक आहे, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय केलेलं आहे की स्पीकरच्या रिमूव्हलसाठी असं कोणतं ग्राउंड मेन्शन करण्यात आलेलं नाहीये. पण याच्यामध्ये जनरली काय केलं जातं की पॉलिटिकल रिझन म्हणा किंवा लॉस ऑफ कॉन्फिडन्स जर अपोजिशनला वाटत असेल की त्यांच्या अगेन्स्ट शो करावा गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट, तर ते काय करतात माहितीये का की एक मोशन पास करतात. आणि ह्या मोशनमध्ये किंवा त्याला रिझोल्युशन असं पण म्हणतो आपण, तर याच्यामध्ये रिझोल्युशनमध्ये काय केलं जातं, जो कोणी स्पीकरला रिमूव्ह करायचे तर त्या स्पीकरला एक 14 दिवसाची नोटीस दिली जाते. ठीक आहे, तर ह्या 14 दिवसाच्या नोटीसमध्ये काय केलं जातं, एक मोशन पास केलं जातं हाऊसमध्ये, आणि स्पीकरला हे मोशनच्या अगेन्स्टमध्ये म्हणजे जे काही चार्जेस त्याच्या अगेन्स्ट लावलेले आहेत तर त्याला डिफेंड करण्यासाठी याच्यामध्ये सुद्धा प्रोव्हिजन करण्यात आलेले आहे. याच्या रिलेटेड वोटिंग जर बघितलं तर हे काय केलं जातं की हे जे मोशन पास आपण मूव्ह केलेलं आहे हाऊसमध्ये मस्ट बी पास बाय द मेजॉरिटी ऑफ ऑल द मेंबर इन द हाऊस. म्हणजे हाऊसमध्ये जेवढे सगळे मेंबर आहेत तर त्यांच्या मेजॉरिटीने हे मोशन पास झालं पाहिजे. ठीक आहे, आणि ज्यावेळेस हे मोशन अडॉप्ट होतं तर त्यावेळेस त्याला काय केलं जातं, त्या स्पीकरला रिमूव्ह केलं जातं. ठीक आहे, याच्यामध्ये जो दुसरा सेकंड हाऊस आहे राज्यसभा, याचा काहीही रोल नाहीये. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे
की डेप्युटी स्पीकरचा. ठीक आहे, तर डेप्युटी स्पीकर म्हणजे ज्या वेळेस स्पीकर अब्सेंट असतो तर त्यावेळेस काय केलं जातं की डेप्युटी स्पीकरची अपॉइंटमेंट केली जाते स्पीकर म्हणून. आणि ज्या वेळेस स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर हे दोघं पण अब्सेंट असतात तर त्यावेळेस काय केलं जातं की हाऊसमधनंच काय केलं जातं कन्सेन्ससनं की एक मेंबर त्याच्यामध्ये निवडला जातो, तर तो रोल कोणाचा परफॉर्म करतो, स्पीकरचा रोल परफॉर्म करत असतो. ठीक आहे, त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला UPSC 2017 मध्ये एक PYQ आलेला होता कशाच्या रिलेटेड, इलेक्शन ऑफ द लोकसभा किंवा स्टेट असेंब्लीच्या रिलेटेड. आणि याच्यामध्ये काय सांगितलेलं आणखी स्पीकरचं सुद्धा याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे, तर तुम्ही तो होमवर्क म्हणून सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे की ज्या वेळेस म्हणजे आता रिसेंटली लोकसभा कन्स्टिट्यूट झाली तर त्याच्यानंतर काय केलं माहिती का, जी कॅबिनेटची पहिली मिटिंग झाली तर त्या कॅबिनेटच्या पहिल्या मिटिंगमध्ये प्रधानमंत्री आवास योजना जी आहे त्या प्रधानमंत्री आवास योजनेचे रिलेटेड नवीन टार्गेट्स त्यामध्ये म्हणजे ती रिव्ह्यू करण्यात आले की बाबा आपल्याला किती नवीन घर बांधायचे. तर पहिला आपला इम्पॉर्टंट पॉईंट आहे एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने ह्या स्कीमच्या रिलेटेड प्रधानमंत्री आवास योजना. तर बेसिकली ही स्कीम कधी लॉन्च करण्यात आली होती, ही स्कीम 2015-16 ही स्कीम लॉन्च करण्यात आली होती. ठीक आहे, म्हणजे 25 जून 2015 ही स्कीम लॉन्च करण्यात आली होती. आणि याच्यामध्ये त्यांनी काय टार्गेट ठेवलं होतं की 31 मार्च 2022 पर्यंत 20 मिलियन अफोर्डेबल हाऊसेस बांधायचे, कुठं, अर्बन एरियाजमध्ये आणि ग्रामीण किंवा रुरल एरियाजमध्ये. तर याचा एम काय आहे की अफोर्डेबल हाऊसेसचं कन्स्ट्रक्शन करणं अर्बन आणि रुरल एरियामध्ये. तर याचे इम्पॉर्टंट कंपोनंट पार्ट बघूयात. तर पहिला आहे जो ग्रामीणचा पार्ट आहे त्याच्या रिलेटेड. तर ही कधी लॉन्च करण्यात आली ग्रामीण योजना, ही 20 नोव्हेंबर 2016 लॉन्च करण्यात आली होती. आणि अर्बन कंपोनंट कधी लॉन्च करण्यात आला होता, 25 जून 2015. ठीक आहे, म्हणजे जर बघितलं इथं तर अर्बनचा जो कंपोनंट आहे, अर्बन कंपोनंट ह्या योजनेच्या अंतर्गत हा आधी लॉन्च करण्यात आला होता 2015ला. ठीक आहे, याच्यामध्ये जर बेनिफिशरी बघितलं तर ग्रामीणमध्ये रुरल पुअर असतील किंवा होमलेस किंवा दोज लिव्हिंग इन कच्च्या किंवा डायलॅपिटेड आहे, त्याला काय म्हणतात माहिती आहे का, मोडकळीस आलेलं जे हाऊस असतं किंवा घर असतं तर त्यांच्यासाठी हे बेनिफिशरीज याच्यामध्ये असतात ग्रामीणमध्ये. आणि अर्बनमध्ये जर बघितलं तर अर्बन पुअर म्हणा किंवा इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणा किंवा लो इन्कम ग्रुपमध्ये जे लोक वगैरे येतात किंवा मिडल इन्कम ग्रुपमध्ये जे लोक येतात तर त्यांचं याच्यामध्ये इन्क्लुजन असतं. फायनान्शियल असिस्टन्सचा जर विचार केला तर प्लेन एरियाजमध्ये ग्रामीण याच्यामध्ये अप टू 1.2 लाख या ठिकाणी फायनान्शियल असिस्टन्स प्रोव्हाइड केलं जातं. आणि हिली एरियाचा जर विचार केला तर ते जास्त आहे 1.3 लॅक्स एवढं. ठीक आहे, अर्बनचा जर विचार केला तर या ठिकाणी काय केलं जातं, क्रेडिट लिंक सबसिडी दिली जाते आणि त्याच्यामध्ये किती अनुदान दिलं जातं, अप टू 2.67 लाख. फंडिंग पॅटर्नचा जर विचार केला ग्रामीणमध्ये स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट दोन्ही पण हे फंडिंग करत असतात. आणि अर्बन एरियामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट विथ जे कंपोनंट आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल स्टेट असेल, युनियन टेरिटरी किंवा अर्बन लोकल बॉडीज हे काय करतात याच्यामध्ये फंडिंगचं कॉन्ट्रीब्युशन करत असतात. इम्प्लिमेंटिंग एजन्सी बघितलं तर त्याच्यासाठी हे काय एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट आहे. UPSC काय करते की असे जे फर्स्ट वेब पॉईंट आहेत त्या ठिकाणी मुद्दामून क्वेश्चन विचारला जातो. तर ग्रामीणचा जो कंपोनंट आहे तर त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटिंग एजन्सी कोण आहे, रुरल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री जे तर ती याच्या कंपोनंट पार्ट आहे. आणि अर्बनमध्ये काय की मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग आणि अर्बन अफेअर्स ह्या त्याचा इम्प्लिमेंटिंग एजन्सी आहे. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी मेजर कंपोनंट जर बघितलं तर याच्यामध्ये काय ग्रामीणमध्ये की असिस्टन्स फॉर न्यू हाऊस कन्स्ट्रक्शन किंवा अपग्रेडेशन. आता दोन कंपोनंट याच्यामध्ये पार्ट आहेत. एक तर काय की ऑलरेडी कन्स्ट्रक्टेड हाऊस जे आहे त्याला आपण डायलिपेटेड हाऊस असं म्हणतो, त्याला काय करणं, अपग्रेड करणं किंवा नवीन हाऊस कन्स्ट्रक्ट करणं याच्यामध्ये येतं. त्यानंतर अर्बनचा जर विचार केला त्याच्यामध्ये काय की स्लम रिनोव्हेशन स्कीम वगैरे तर त्याचं इंटिग्रेशन याच्यामध्ये केलेले, त्याला काय म्हणतात, इन सिटू स्लम रिनोव्हेशन डेव्हलपमेंट असेल किंवा क्रेडिट लिंक सबसिडी स्कीम आहे किंवा अफोर्डेबल हाऊसिंग इन पार्टनरशिप हा एक कंपोनंट पार्ट आहे. आणि बेनिफिशरी कन्स्ट्रक्शन हा सुद्धा त्याचा कंपोनंट पार्ट आहे. अर्बनमध्ये याचे 4 कंपोनंट पार्ट आहेत आणि रुरलमध्ये काय त्याचे 2 कंपोनंट पार्ट आहेत. सिलेक्शन ऑफ जर बेनिफिशरी बघितलं तर ग्रामीणमध्ये कोण सिलेक्शन करतं म्हणजे डिपेंडिंग अपॉन सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्ससचा जो डेटा आहे तर तो कशाच्या मार्फत व्हेरीफाय केला जातो, ग्रामसभेच्या मार्फत व्हेरीफाय केला जातो. आणि अर्बन याच्यामध्ये काय केलं जातं की जे काही डिमांड बेस्ड सर्व्हिस वगैरे आहेत आणि बेनिफिशरी जे काही रजिस्ट्रेशन वगैरे करतील त्याच्या बेसिसवर त्यांचं सिलेक्शन केलं जातं. तर याच्यामध्ये जर डिफरन्स जर बघितला ग्रामीण आणि अर्बनमध्ये आताच आपण बघितला तर तो ह्याच ठिकाणी मेन्शन केलेला आहे. म्हणजे प्रायमरी जो सोर्स आहे सिलेक्शनचा तो काय असणार आहे किंवा याच्यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे काय आहे किंवा इन्कम ग्रुप याच्यामध्ये डिफरन्स सांगितलेला आहे.
रुरलमध्ये काय केलं जातं, ग्रामीणमध्ये रुरल पुअर जे सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस जे आहे आणि ग्रामसभेमार्फत ज्याला मान्यता मिळालेली आहे त्याच्या यांच्यामार्फत इन्कम ग्रुप त्याला सिलेक्ट केला जातो. पण अर्बन याच्यामध्ये काय की इकॉनॉमिक विकर सेक्शनमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे की त्यांचं इन्कम अप टू 3 लाख असलं पाहिजे. लो इन्कम ग्रुपमधचा विचार केला तर अप टू म्हणजे बिटवीन 3 to 6 लाख. मिडल इन्कम ग्रुप त्याच्यामध्ये पण त्यांनी काय केलं, 2 कॅटेगरी पाडलेल्या आहेत, कॅटेगरी 1 आणि 2. कॅटेगरी 1 मध्ये इन बिटवीन 6 लाख टू 12 लाख आणि कॅटेगरी 2 मध्ये काय केलेलं आहे, इन बिटवीन 12 लाख टू 18 लाख असं त्यांनी ग्रुप पाडलेले आहेत. ऑदर जर क्रायटेरिया बघितला तर होमलेस फॅमिली म्हणा किंवा फॅमिली लिव्हिंग इन डायलिपेटेड हाऊस वगैरे किंवा विडो म्हणा किंवा काय डिफरंट लेबल पर्सन वगैरे असतील किंवा शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स यांचे जे पर्सन्स वगैरे असतील तर यांना याच्यामध्ये प्रेफरन्स दिला जातो. अर्बन एरियाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये काय की वुमन वगैरे असेल, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि अदर व्हलनरेबल सेक्शन्स वगैरे असतील म्हणजे डिसेबल पर्सन किंवा ट्रान्सजेंडर वगैरे असेल तर यांना काय केलं जातं, याच्यामध्ये प्रेफर केलं जातं. ॲप्रुव्हलची जर प्रोसेस बघितली तर याच्यामध्ये अप्रुव्हल कोण करतं, ग्रामसभा. आता हा पॉईंट लक्षात ठेवण्यासाठी काय की जी ग्राम पंचायत एक नवीन वेबसिरीज जी आली होती त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की पार्ट 3 मध्ये की अप्रुव्हल प्रोसेस जे असतं हे ग्रामसभेच्या मार्फत असतं. ठीक आहे. आणि अर्बनच्या कंपोनंट पार्टमध्ये व्हेरीफाईड बाय अर्बन लोकल बॉडीज अप्रूव्ड थ्रू स्टेट लेवल एक कमिटी असते, त्याला काय म्हणतात, स्टेट लेवल सँक्शन अँड मॉनिटरिंग कमिटी. या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिससाठी क्वेश्चन प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे, प्रधानमंत्री आवास योजना अर्बनच्या रिलेटेड. ठीक आहे, तर तुम्ही तो प्रॅक्टिस क्वेश्चन म्हणून होमवर्क म्हणून सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. नेक्स्ट आपलं आर्टिकल आहे की जे मालदीवचे जे प्रेसिडेंट आहेत मिझू, तर हे काय केले की जे आपले प्राईम मिनिस्टर आहेत हॉनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी, तर यांच्या स्वेरिंग इन सेरेमनीला ते प्रेझेंट होते, तर त्याच्या रिलेटेड आहे. तर पहिला आपला आर्टिकल मधला इम्पॉर्टंट पॉईंट आहे की इंडिया आउट जी कॅम्पेन प्रेसिडेंट मिझू यांनी जी चालवली होती त्याच्या रिलेटेड. तर बेसिकली काय की एक पॉलिटिकल कॅम्पेन आहे आणि ते काय सांगतं की इंडियाचा जो इन्फ्लुएन्स आहे आणि प्रेझेन्स आहे मालदीव्स मधनं तर ते काय करायचं, कमी करायचं. ह्या कॅम्पेनमध्ये जर बघितलं 3 कंपोनंट पार्ट येते, तर एक तर काय की नॅशनल सोव्हर्निटीच्या पर्स्पेक्टिव्हनं जे काही कन्सर्न्स याच्यामध्ये रेज केलेले आहेत आणि इंडियाचं जे एक्सेसिव्ह इंटरव्हेन्शन मालदीव्समध्ये होतं डोमेस्टिक अफेअर्समध्ये तर ते काय करणं, कमी करणं. नेक्स्ट वन काय सिक्युरिटी आणि मिलिटरी प्रेझेन्स जो इंडियाचा आहे मालदीव्समध्ये तो सुद्धा काय करणं, रिड्यूस करणं. आणि तिसरं काय की इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल इन्फ्लुएन्स जो इंडियाचा आहे तो सुद्धा काय करणं, मालदीवच्या डोमेस्टिक अफेअर्समधनं कमी करणं. म्हणजे जे काही गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स वगैरे असतील किंवा डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट असतील तर त्याच्यामधनं इंडियाचा जो प्रेझेन्स आहे तो कमी करणं हा त्याचा कॅम्पेनचा एम्फसिस होतं. नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट पॉईंट आहे नेबरहुड फर्स्ट पॉलिसी आणि सागर व्हिजन किंवा त्याला सागर मिशन असं पण म्हणतो आपण. ठीक आहे, तर ही बेसिकली नेबरहुड फर्स्ट पॉलिसीचं त्याचं एम काय की नावातच आहे की जे काही इंडियाचे जे नेबर्स आहेत तर त्यांच्याबरोबर काय करणं की जे रिलेशन आहे तर ते स्ट्रेंथन करणं आणि याच्यामधनं काय इन्शुअर करणं जी काही रिजनल स्टॅबिलिटी आहे किंवा इकॉनॉमिक इंटिग्रेशन आणि सिक्युरिटी कोऑपरेशन एनहान्स करणं हे त्याचं इम्पॉर्टंट एम आहे. याचे जर की आस्पेक्ट बघितलं तर याच्यामध्ये 5 इम्पॉर्टंट की आस्पेक्ट आहेत. तर पहिला काय की याच्यामध्ये नेबरहुडला प्रायोरिटी दिली जाते. कशासाठी, जे काही डिप्लोमॅटिक आणि स्ट्रॅटेजिक प्रायोरिटीज वगैरे आहेत, प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन असेल किंवा इकॉनॉमिक असिस्टन्स वगैरे असेल. ठीक आहे, याच्यामध्ये नेक्स्ट इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये आस्पेक्ट आहे बायोलॅटरल आणि मल्टीलॅटरल ॲग्रीमेंट. तर याच्यामध्ये काय केलं जातं, जे काही बायोलॅटरल किंवा मल्टीलॅटरल ऑर्गनायझेशन्स वगैरे आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल सार्क असेल, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन किंवा बिमस्टेक ज्याला आपण काय म्हणतो बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन. तर याच्यामध्ये काय करणं, ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन जे आहे तर ते इन्क्रीज करणं किंवा इम्प्रूव्ह करणं. नेक्स्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे इकॉनॉमिक कोऑपरेशन. तर याच्यामध्ये काय केलं जातं, जे काही इन्फ्रास्ट्रक्चरच्या रिलेटेड प्रोजेक्ट्स वगैरे असतील म्हणजे फॉर एक्झाम्पल कन्स्ट्रक्शन वगैरे असेल, रोडचं कन्स्ट्रक्शन असेल, हायवेचं किंवा ब्रिजेसचं कन्स्ट्रक्शन किंवा एनर्जी पाईपलाईन्स वगैरे असेल तर त्याच्यासाठी सुद्धा काय करणं, प्रायोरिटी किंवा असिस्टन्स प्रोव्हाइड करणं. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे सिक्युरिटी कोऑपरेशन. तर याच्यामध्ये काउंटर टेररिझमच्या रिलेटेड जे काही ऑपरेशन्स वगैरे असतील किंवा मरीटाईम सिक्युरिटी किंवा डिझास्टर मॅनेजमेंटच्या रिलेटेड जे काही हेल्प वगैरे असेल तर ती नेबरहुड फर्स्ट पॉलिसीच्या अंतर्गत काय केलं जातं, नेबरला प्रोव्हाइड केलं जातं. ठीक आहे, याचे जर एक्झाम्पल बघितलं तर आपण काय केलं होतं, नेपाळला जो अर्थक्वेक आला होता 2015ला तर तिथं असिस्टन्स प्रोव्हाइड केलं होतं किंवा मालदीव्समध्ये जे वॉटर क्रायसिस झालं होतं तर त्या ठिकाणी सुद्धा इंडियाने काय केलं होतं, एरोप्लेनने त्यांना ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटी त्यांना त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली होती. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे डेव्हलपमेंटल असिस्टन्स. म्हणजे जे काही गव्हर्नमेंटचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स वगैरे असतील नेबरिंग कंट्रीजमध्ये त्या ठिकाणी त्यांना काय करणं, ग्रांट प्रोव्हाइड करणं, एड प्रोव्हाइड करणं किंवा इंडियाचे जे काही टेक्निकल एक्सपर्ट्स वगैरे येतात त्यांचं असिस्टन्स प्रोव्हाइड करणं हा त्याचा कंपोनंट पार्ट आहे.
नेक्स्ट आपलं मिशन आहे सागर मिशन किंवा त्याला आपण सागर विजन असं म्हणतो. याचा जर फुल फॉर्म बघितला तर काय, सिक्युरिटी आणि ग्रोथ फॉर ऑल इन अ रिजन. बेसिकली हे काय की रिजनल कॉपरेशनवर फोकस करतं आणि याचा कंपोनंट पार्ट काय, सिक्युरिटी आणि ग्रोथ, ती पण कशी असली पाहिजे, सस्टेनेबल ग्रोथ असली पाहिजे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये हे कोणी लॉन्च केलेले, जे इंडियाचे जे प्राईम मिनिस्टर आहेत, प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये हा विजन लॉन्च केलेला आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं तर इम्पॉर्टंट काय की 5 विजन आहेत. तर पहिलं काय की मरीटाईम सिक्युरिटी प्रोव्हाइड करणं रिजनमध्ये, ज्याच्यामुळं काय होईल सेक्युअर आणि स्टेबल नेबरहुड याच्यामध्ये आपल्याला प्रेझेन्स मिळेल. नेक्स्ट आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, ज्याच्यामध्ये काय करणं, जी सस्टेनेबल इकॉनॉमिक ग्रोथसाठी ब्ल्यू इकॉनॉमीमध्ये याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं. नेक्स्ट आहे कोलॅबरेशन आणि पार्टनरशिप. ठीक आहे. म्हणजे जे काही लिटोरल स्टेट वगैरे आहेत, म्हणजे ज्याला आपण नेबरिंग स्टेट वगैरे म्हणतो इंडियन ओशनमध्ये, तर त्यांच्याबरोबर काय करणं की मरीटाईम पार्टनरशिप जी आहे ती काय करणं, स्ट्रेंथन करणं. नेक्स्ट वन इज कॅपॅसिटी बिल्डिंग. तर बेसिकली याच्यामध्ये काय केलं जातं, जे काही स्टेट वगैरे आहेत, रिजनल कंट्रीज वगैरे, तर त्यांना ट्रेनिंग प्रोव्हाइड करून म्हणा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असिस्टन्स वगैरे किंवा टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करून आपण काय करतो, यांची कॅपॅसिटी डेव्हलप करतो किंवा बिल्ड करतो. याचं जर एक्झाम्पल बघितलं तर इंडियाचं जे टेलिमेडिसिनचं जे प्रोग्राम आहे, ठीक आहे, टेलिमेडिसिन, त्याच्या अंतर्गत काय केलं जातं की जे काही टेक्निकल ॲडवाइस वगैरे आहे नेबरिंग कंट्रीजला, तर याच्यामधनं मेडिसिनच्या रिलेटेड प्रोव्हाइड केलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन. तर याच्यामधनं काय केलं जातं, क्लायमेट चेंजला ॲड्रेस करण्यासाठी जे काही सस्टेनेबल प्रोजेक्ट वगैरे असतील तर त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटच्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतले जातात. नेक्स्ट आहे डिझास्टर रिस्पॉन्स. तर जे काही कोऑपरेशन वगैरे आहे तर त्या ठिकाणी काय करणं की इंडिया ॲज अ फर्स्ट रिस्पॉन्डंट म्हणून या ठिकाणी जे रिजनमध्ये जर डिझास्टर वगैरे आला तर त्या ठिकाणी इंडिया सुद्धा ऍक्ट होतो. लोकेशन जर बघितलं मॅपच्या पर्स्पेक्टिव्ह, लोकेशन हे इम्पॉर्टंट लोकेशन आहेत. युपीएससी नेहमी याच्यावर प्रश्न विचारत असते. तर पहिलं इम्पॉर्टंट लोकेशन आहे 8 डिग्री चॅनल आणि सेकंड वन इज 9 डिग्री चॅनल. आता हे जे 8 डिग्री चॅनल आहे तर हे कोणाकोणामध्ये आहे, इंडियाचा जो लक्षद्वीपचा जो पार्ट आहे, मिनिकॉय आयलंड आणि मालदीव्स, ह्या 2 कंट्रीमध्ये काय आहे, 8 डिग्री चॅनल आहे. आणि ब्रॉडर लेवलला जर बघितलं तर कोणत्या याच्यामध्ये आहे, मालदीव्समध्ये आणि लक्षद्वीप, ह्या 2 जे काही आयलंड आपला टेरिटरी आहे त्याच्यामध्ये आहे. आणि 9 डिग्री चॅनल ही कोणामध्ये आहे की मिनिकॉय आणि लक्षद्वीप हे जे काही आयलंडचे पार्ट आहेत लक्षद्वीप आयलंडचे, तर त्या दोघांमध्ये हे चॅनल आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय केलेलं, एक प्रॅक्टिससाठी क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे की इंडिया आणि मालदीव्स हे कोणत्या चॅनलनं सेपरेट झालेले आहेत. ठीक आहे. तर तुम्ही तो होमवर्क म्हणून सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे 13 अमेंडमेंट. तर बेसिकली ही कशाच्या रिलेटेड आहे, श्रीलंका आणि इंडियामध्ये काय झालं होतं की ज्यावेळेस श्रीलंकेमध्ये सिव्हिल वॉर इरप्ट झालं होतं आणि सिव्हिल वॉर इरप्ट झाल्यानंतर जी काही ॲग्रीमेंट किंवा अकॉर्ड झालं होतं इंडिया आणि श्रीलंका यांच्यामध्ये, तर त्याच्यानंतर काय केलं होतं, एक 13 अमेंडमेंट म्हणून एक इम्पॉर्टंट प्रोव्हिजन त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलं होतं. आणि हे जो अकॉर्ड आहे हा कधी साईन झाला होता, हा 1987 29 जुलैला साईन झाला होता. आणि कोणामध्ये झाला होता, इंडियाचे जे प्राईम मिनिस्टर आहेत त्यावेळेसचे राजीव गांधी त्यांच्यामध्ये, आणि श्रीलंकाचे जे प्रेसिडेंट आहे होते त्यावेळेस JR जयवर्धने, तर यांच्यामध्ये हा बेसिकली हा अकॉर्ड साईन झाला होता. ह्या अकॉर्डचं एम काय होतं की जे काही समजा कन्फ्लिक्ट वगैरे झालेलं आहे तर ते इथनिक कन्फ्लिक्ट सॉल्व्ह करणं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोव्हिजन्स त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करणं होते. म्हणजे काय की डिव्होल्युशन ऑफ पॉवर वगैरे जे आहे ते प्रोव्हिन्सेसमध्ये. ठीक आहे. जाफना त्यावेळेसचा काय होता की इम्पॉर्टंट प्रोव्हिन्स होता हा. जर श्रीलंकेचा आपण जर मॅप कन्सिडर केला तर जाफनाचा जो हा पार्ट आहे हा सुद्धा एक प्रोव्हिन्स होता. तर यांना काय करणं की डिव्होल्युशन ऑफ पॉवर करणं ह्या प्रोव्हिन्सला, आणि मायनॉरिटीला जे तामिळ मायनॉरिटी आहे तर त्यांना काय करणं, त्यांना रिकग्निशन देणं आणि त्यांच्या रिलेटेड जे काही स्कीम वगैरे असेल त्यांचं इम्प्लिमेंटेशन करणं स्टेप बाय स्टेप. ह्या 13 अमेंडमेंटचं इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स वगैरे होते. आपण ते डिटेलमध्ये बघूयात. आता जास्त डिटेलमध्ये जाण्याची गरज नाहीये, फक्त जे काही बेसिक इम्पॉर्टंट फॅक्ट्स वगैरे आहेत आपण ते बघूया त्याच्यामध्ये. याच्यामध्ये पहिल्यांदा काय सांगितलं होतं की प्रोव्हिन्शियल काउन्सिल एस्टॅब्लिश करण्यासाठी त्याच्यामध्ये प्रोव्हिजन करण्यात आलं होतं. आणि ही जी प्रोव्हिन्शियल काउन्सिल जी असणार तर ती काय असणार आहे, इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हची काउन्सिल असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये काउन्सिलमध्ये काय सांगितलं होतं, यांना लेजिस्लेटिव्ह पॉवर देण्यात येतील. जे काही सर्टन सब्जेक्ट्स वगैरे असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल एज्युकेशन, हेल्थ, ॲग्रिकल्चर किंवा लोकल गव्हर्नन्सच्या रिलेटेड जे काही सब्जेक्ट असतील त्याच्या रिलेटेड पॉवर, त्या लेजिस्लेटिव्ह पॉवर त्यांना प्रोव्हाइड करण्यात आलेल्या होत्या. डिव्होल्युशन ऑफ पॉवर जर बघितलं तर बेसिकली 3 लिस्ट याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आल्या होत्या. पहिला आहे काउन्सिल लिस्ट, त्याला लिस्ट 1 असं पण म्हणतो. सेकंड वन इज रिझर्व्ह लिस्ट आणि थर्ड वन इज कॉन्करंट लिस्ट. जास्त डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. नेक्स्ट आहे गव्हर्नरचा रोल याच्यामध्ये मेन्शन करण्यात आला होता.
तर यानं काय केलं होतं की जे काही प्रोव्हिन्सेस वगैरे एस्टॅब्लिश करण्यात आले होते, 9 प्रोव्हिन्सेस, तर त्याला गव्हर्नरला त्या प्रोव्हिन्सचा हेड बनवण्यात आलं होतं आणि त्याची अपॉइंटमेंट कोण करतं? प्रेसिडेंट करतं. त्या गव्हर्नरला सुद्धा वेगवेगळ्या पॉवर देण्यात आल्या होत्या. फॉर एक्झाम्पल काय की जे काही वेगवेगळे सब्जेक्ट्स वगैरे आहेत प्रोव्हिन्स रिलेटेड, त्याच्या रिलेटेड पॉवर देण्यात आल्या होत्या. त्यानंतर इम्पॉर्टंट प्रोव्हिजन त्याच्यामध्ये काय होतं की मर्जर ऑफ नॉर्दर्न आणि ईस्टर्न प्रोव्हिन्स त्याच्यामध्ये करण्यात आलं होतं. पण नंतर ते काय केलं, 2006ला हे डिमर्ज करण्यात आलं होतं. आणि ऑफिशियल लँग्वेज म्हणून की सिंहलीज बरोबर की तामिळला सुद्धा ऑफिशियल लँग्वेजचा स्टेटसचा दर्जा या ठिकाणी द्यावा असं त्या याच्यामध्ये सांगितलं होतं. या ठिकाणी काय की इम्पॉर्टंट मॅपमध्ये जे लोकेशन आपण ते बघूया. पहिलं काय की कच्चावू जे आयलंड आहे म्हणजे डिस्प्युटेड टेरिटरी आहे इंडिया आणि श्रीलंकेमध्ये, ती एक आपण बघूया. हे मॅपचं लोकेशन हे कुठे आहे? पल्क स्ट्रेटमध्ये आहे. ठीक आहे. आणि नेक्स्ट इम्पॉर्टंट आपले जे इम्पॉर्टंट लोकेशन ते काय की पल्क स्ट्रेट आणि गल्फ ऑफ मन्नार. तर बेसिकली स्ट्रेट आणि गल्फमध्ये फरक काय आहे की स्ट्रेट म्हणजे काय की एक नॅरो वॉटरवे असतो. ठीक आहे. म्हणजे हा नॅरो वॉटरवे असतो, तो काय करत असतो, 2 लार्ज वॉटर बॉडीज जे आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल ही इंडियन ओशन आणि हा बे ऑफ बेंगॉल, तर यांना जोडण्याचं काम करत असतो. त्याला काय म्हणतात? स्ट्रेट असं म्हणतात. ठीक आहे. स्ट्रेट म्हणजे काय की नॅरो वॉटरवे, आणि हा नॅरो वॉटरवे काय करत असतो, ज्या 2 लार्ज वॉटर बॉडीज आहेत, हा इंडियन ओशनचा पार्ट आहे आणि हा बे ऑफ बेंगॉलचा पार्ट आहे, ह्या दोघांना जोडण्याचं काम करत असतो. त्यालाच काय म्हणतात? स्ट्रेट असं म्हणतात. आणि दुसरं काय की गल्फ. तर बेसिकली हे गल्फ काय असतं की एक इनलेट ऑफ हे असतं, काय असतं, वॉटर असतं, आणि याच्यामध्ये ना टिपिकली याचं जे माउथ जे असतं ते वाईड असतं. ठीक आहे. आणि हे कसं फॉर्म होतं की जे काही कोस्टलाईन वगैरे आहेत तर त्यांचं इंडेंटेशन होऊन ते फॉर्म होत असतं, म्हणजे खाचखळगी जे आपण जसे म्हणतो ना, म्हणजे जी झोन वगैरे म्हणा, तर तशा प्रकारनं हे काय करत असतं, गल्फ फॉर्म होत असतं. ठीक आहे. तर या ठिकाणी आपले आजचे आर्टिकल संपलेले. तुम्हाला जर आपल्या आजचं आर्टिकल आवडले असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.